16 वर्षानंतरही 15-16 वर्षानंतर ही जनगणना होतीये. तर ह्या संपूर्ण राष्ट्रीय मोहिमेचं नेमकं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल? ही जी जनगणना होते ही जनगणना अधिनियम 1948 आणि जनगणना नियम 1990 मधील तरतुदींनुसार होते. तर त्यासाठी केंद्र शासन जनगणना कधी करायची याचा कालावधी आणि त्याचा उद्देश काय याची अधिसूचना पहिल्यांदा प्रकाशित करतं. सर्वसामान्य लोकांच्या माहितीसाठी ती प्रकाशित करतं. तर अशा पहिल्या अधिसूचनेद्वारे जनगणनेची एक सुरुवात होते. आता ह्या जनगणना 2027ची वैशिष्ट्य म्हणायची झालं तर जसं तुम्ही म्हटलात ही अशी पहिली जनगणना असणार आहे ज्यात डिजिटल साधनांचा आपण जास्तीत जास्त वापर करणार आहोत. बरोबर. तसंच जे प्रगणक असतील, आपले पर्यवेक्षक असतील, जे घरोघरी भेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत, त्यांच्या वापरासाठी सुसज्ज अशी अँड्रॉइड आणि iOS प्रणालीवरती चालणारी सुरक्षित अशी मोबाईल ॲप आपण डेव्हलप केलेली आहे. ओके. आणि जनगणनेच्या 155 वर्षाच्या गौरवशाली इतिहासात पहिल्यांदाच आपण सर्व रहिवाशांना आणि जनतेला स्वगणनेमार्फत आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्याला साजेसं असं एक प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिला आहे की त्यांनी या जनगणनेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाच्या आणि राष्ट्राच्या विकासामध्ये आपलं योगदान द्यावं. सर, तुम्ही आता म्हणालात की डिजिटल